उच्च न्यायालय लिपिक पदाची तुम्ही तयारी करत आहात, सध्या शॉर्टलिस्ट लागलेली आहे, तर नेमकं कट ऑफ हा किती लागतो आणि 90 पैकी तुम्हाला किती गुण घ्यायचे आहेत जेणेकरून तुमचं सिलेक्शन हे पक्क होईल, त्याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की मित्रांनो, तुम्हाला कट ऑफ माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच 90 मार्क पैकी किती मार्क घेतले तर फायनल सिलेक्शन होऊ शकतो हे देखील माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून त्या दिशेनं त्या पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित तयारी करता येईल. उगाच आपण तयारी करायलो म्हणून जर केलं तर आपलं सिलेक्शन होणार नाही आणि तिथपर्यंत आपण पोहोचणार नाही. त्यासाठी व्यवस्थित आपली स्ट्रॅटर्जी असेल, आपल्याला भविष्यामध्ये काय घडवायचं आहे यासाठी तुम्हाला त्याचं पास्ट माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे, तरच योग्य रिझल्ट हा येऊ शकतो. या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता स्पष्ट त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की जी एक्झाम आहे ती 90 अंकाची आहे टोटल आणि मिनिमम पासिंग या ठिकाणी काय म्हटलेले 45 गुण असं म्हटलेलं आहे. जर तुम्हाला 90 पैकी 45 मार्क जर मिळाले तर तुम्हाला टायपिंगसाठी त्यांनी बोलवतील. परंतु असं नाही मित्रांनो, कारण की आता तुम्ही जर मागच्या वर्षाचं म्हणजे आतापर्यंत जेवढ्या काही भरती झालेल्या आहेत त्याचं जर निरीक्षण केलं आणि व्यवस्थित जर अभ्यास केला तर यामध्ये काय होत असते, जास्तीत जास्त 2500 ते 2900 कॅन्डिडेट्स काय करत होते, एक्झामला पात्र होत होते. कोणत्या एक्झामला? लेखी परीक्षेला. परंतु आता जी शॉर्टलिस्ट झालेली आहे ती 37,000 प्लस आहे. त्याच्यामुळे स्पर्धा ही भरमसाठ असणार आहे आणि तुम्ही जर फक्त या ठिकाणी 45 गुणांच्या आशेवर जर राहत असाल, त्या पद्धतीने तयारी जर करतो म्हणत असाल तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. तर असे काही उदाहरण आहेत की 90 पैकी ज्या व्यक्तींना 55 गुण मिळालेले आहेत लेखी परीक्षेमध्ये, अशा व्यक्तींचं देखील सिलेक्शन झालेलं आहे आणि सध्या कार्यरत आहेत. परंतु आता थोडंसं कॉम्पिटिशन हे काय आहे, अत्यंत जास्त आहे. थोडं जास्त नाही, अत्यंत जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला किती गुण घ्यावे लागणार आहेत हे तुम्हाला निश्चित करावे लागणार आहे. त्यासाठी पाहणार आहोत आपण की नेमके किती गुण आपल्याला घ्यावे लागतील जेणेकरून आपलं सिलेक्शन हे फिक्स असणार आहे. तर या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित तयारी करत असाल आणि तुम्हाला जर पोस्ट 100% हवी असेल तर योग्य मार्गदर्शन आणि योग्य कंटेंट असणं अत्यंत आवश्यक आहे. उगाच एवढा मोठा पसारा जर घेऊन तुम्ही बसत असाल आणि काही वाचत असाल तर याचा काही अर्थ राहणार नाही. फक्त आपलं टार्गेट आहे की परीक्षेमध्ये आपल्याला काय मिळाले पाहिजे, गुण मिळाले पाहिजे, एवढंच आपलं काय आहे टार्गेट आहे. 90 पैकी जास्तीत जास्त किती गुण मिळतील एवढंच आपल्याला काय करायचं आहे, टार्गेट ठेवायचं आहे. तर त्यासाठी आपण व्यवस्थितपणे कंटेंट्स तयार केलेले आहे मित्रांनो. क्लर्क या पोस्टसाठी टायपिंगचे पॅसेज आहेत, ते पॅसेज तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यानंतर क्वेश्चन सेट आपण तयार केलेला टोटल 90 प्रश्न आहेत. यामध्ये मराठी व्याकरण सोडलं तर बाकी टोटल इंग्रजीमधून असणार आहे आणि त्यामध्ये मागीलचा प्रश्नपत्रिकांचा देखील यामध्ये काय आहे, समावेश आहे. तसेच कम्प्युटरचे देखील क्वेश्चन्स आहेत, अत्यंत IMP क्वेश्चन आहे. तुम्ही जर हे क्वेश्चन जर घेतले तर तुम्हाला दुसऱ्या अगोदर कम्प्युटरचे 10 मार्काची दुसरी तयारी करायची आवश्यकता राहणार नाही. ते कंटेंट्स घ्या आणि त्याच पद्धतीनं आपण तुमच्या डाऊटसाठी वेबिनार ठेवलेला आहे. त्या वेबिनारमध्ये संपूर्ण डाऊट्स क्लिअर करणार आहोत. तसेच स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे, कशा पद्धतीनं तयारी करावी लागणार आहे, कोणकोणते बुक रेफरन्स आपण घेतले पाहिजे, संपूर्ण माहिती आपण वेबिनारद्वारे देणार आहोत. आणि हा वेबिनार 23 मे सायंकाळी 7 ते 8 वाजता या दरम्यान होणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हा. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, यावेळेस मात्र 90 गुणांपैकी लेखी जी परीक्षा होणार आहे 90 गुणांची, त्यामध्ये जर आपल्याला टायपिंग परीक्षेसाठी पात्र व्हायचं असेल तर मित्रांनो कमीत कमी आपल्याला 62 प्लस गुण घ्यावे लागणार आहेत. पात्र तर होतील, कमी गुणावर देखील पात्र होतील. आता त्यांचं फॉर्मॅट कशा पद्धतीने असणार आहे ते अजून आपल्याला कळलं नाही की किती पर्सेंटमध्ये ते टायपिंगसाठी काय करतील, पात्र करतील. कारण यावेळेस पूर्ण पॅटर्न चेंज केलेला आहे, कारण भरपूर विद्यार्थी शॉर्टलिस्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे आता आपल्याला सांगता येणार नाही की किती प्रमाणामध्ये आपल्याला काय करतील, ते पुन्हा टायपिंगला विद्यार्थी बोलवतील. परंतु तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर 62 प्लस तुम्हाला कमीत कमी मार्क लेखी परीक्षेमध्ये तरी घ्यावे लागतील. सिलेक्शनसाठी, मी टायपिंगसाठी पात्र म्हणत नाही, सिलेक्शनसाठी म्हणतो की 62 प्लस तुम्हाला कमीत कमी घ्यावे लागतील. आणि जेवढे तुम्ही जास्त गुण घेतील तेवढं तुमचं त्या ठिकाणी काय लागणार, मेरिट वाढणार आहे आणि 100% तुमचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. याचा अर्थ असा आहे की समजा तुम्ही 62 मार्क घेतले आणि एका व्यक्तीनं 75 मार्क घेतले, त्याच्यानंतर टायपिंग असणारे 20 मार्काची, त्यामध्ये तुम्ही समजा 10 गुण घेतले आणि ह्या व्यक्तीनं 5 गुण घेतले, तर अशा पद्धतीनं दोन्ही मार्क मिळून तुम्हाला इंटरव्ह्यूला काय केले जाणार आहे, पात्र केले जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं टोटल 72 आणि इथं 80 झाले. अशा पद्धतीने फरक पडतो. त्याच्यामुळे जेवढे जास्त लेखी परीक्षेमध्ये तुम्ही गुण घेता तेवढं लवकर तुम्हाला जॉईन होण्याचे म्हणजेच सिलेक्शन होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. त्याच्यामुळे लेखी परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर जास्त आहे त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस देखील जास्त आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थितपणे 90 गुणांची चांगल्या पद्धतीने तयारी करावी लागणार आहे. या संदर्भामध्ये अजून काही तुम्हाला समस्या असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.